ही सत्यकथा अशा एका कुटुंबाची आहे, जे एकेकाळी खूप आनंदी आणि हसते खेळते कुटुंब होते. जणू त्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि होत्याचे नव्हते झाले. काय झाले नेमके? कथा पूर्ण ऐका आणि तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चंद्रशेखर सोनावणे आणि लक्ष्मीबाई यांचा सुखी संसार सुरू होता. दोघेही एकमेकांशी गुण्यागोविंदानं राहत होते. एका वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. आपला संसार सुखाचा चालावा, आपल्या मुलाचे चांगले संगोपन व्हावे म्हणून लक्ष्मीबाई नवऱ्यासोबत शेतामध्ये मजुरी करायला जाऊ लागली. सुरुवातीला दोघेही जेव्हा काम करून घरी यायचे तेव्हा आज आपण काय केलं हे एकमेकांसोबत त्यांचे बोलणे व्हायचे. रात्री जेवण करून आपल्या मुलासोबत बोलून दोघेही नवरा बायको झोपायचे. परंतु काही महिन्यांपासून रात्री जेव्हा चंद्रशेखर आपल्या बायकोच्या जवळ जायचा त्यावेळी ती संबंध बनवायला नकार द्यायची. लग्न होऊन काहीच वर्ष झाले होते, परंतु तरीही बायको असे वागते. नक्की काय झाले याचं कारण नवऱ्याला समजत नव्हतं. सकाळ झाली की दोघेही परत आपापल्या कामाला निघून जायचे. असेच काही दिवस चालू होते, परंतु बायको जवळ येत नसल्यामुळे चंद्रशेखर विचार करू लागला होता की लक्ष्मी रात्री असं का वागते? काय झालं आहे? इतके वर्ष आपल्यासोबत हशी खुशीनं वागणारी ही आपली बायको आता अशी आपल्याला का टाळते आहे? कारण काय आहे हे शोधायचे असे त्यानं ठरवले. नवऱ्याला काही समजायच्या आतच त्या लक्ष्मीनं असं काही केलं की त्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणूनच त्या नवऱ्यानं अगदी टोकाचं पाऊल उचललं. आता या नवरा बायकोमध्ये नेमकं काय घडलं? नेमकं कोण कारण होतं या गोष्टीला? का त्या बायकोनं आपल्या मुलाचा आणि नवऱ्याचा विचार केला नाही? हे आपण या कथेमध्ये बघणार आहोत. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव या गावात चंद्रशेखर मनोहर सोनावणे या नावाचा 34 वर्ष वयाचा तरुण राहत होता. चंद्रशेखर ह्याला आई, वडील, बहीण, भाऊ हे कुणीच नव्हते. लहानपणापासून तो एकटाच वाढला होता. तो लहानपणापासूनच लोकांच्या घरी मोलमजुरी करायचा, शेतात काम करायचा. अशा प्रकारे त्याच्या जीवनाची गाडी चालली होती. चंद्रशेखर हा असाच लहानाचा मोठा होत गेला. तेव्हा गावातील वडीलधाऱ्या माणसांनी त्याला आता तू लग्न कर आणि आपले कुटुंब बनव असा सल्ला दिला. पण चंद्रशेखर हा एकटा होता. त्याच्या मागे पुढे कोणी नव्हते, त्यामुळे त्याला कुणी मुलगी देत नव्हते. तेव्हा त्याचे जे दूरचे काही नातेवाईक होते त्यांनी चंद्रशेखरसाठी मुलगी बघायला सुरुवात केली आणि त्याला एक चांगली सुंदर मुलगी बायकोच्या रूपात भेटली. तिचे नाव लक्ष्मीबाई असे होते. ही चंद्रशेखरच्या जीवनात बायको म्हणून आली, त्यामुळे चंद्रशेखरला चांगलाच आधार मिळाला. त्याच्या घराला घरपण मिळालं, त्यामुळे तो अजून मेहनतीनं मजुरी करू लागला. काही दिवसांनंतर लक्ष्मीबाई सुद्धा घरात बसण्यापेक्षा संसाराला हातभार लावण्यासाठी शेतामध्ये जाऊन मजुरी करू लागली. दोघांच्याही मजुरीमुळे पैसा घरात येऊ लागला व त्यांचा संसार चांगला सुरळीत सुरू झाला. त्याच काळात लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. घरात एक सदस्य वाढला होता. तसा चंद्रशेखर आणि लक्ष्मीबाई यांच्या कामाचा वेग सुद्धा वाढला होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. चंद्रशेखर जरी लहानपणापासून एकटा वाढला होता तरी त्यानं त्याचा संसार अगदी चांगल्या रीतीनं सुरू केलेला होता आणि सांभाळला देखील होता. चंद्रशेखर याच्या आयुष्यामध्ये बायको लक्ष्मी ही त्याच्यासाठी खूप मोठा आधार होती. त्यांचा मुलगा लहानाचा मोठा होत होता. तो आपल्या बायकोची आणि मुलाची खूप काळजी घेत होता. माझी बायको आहे म्हणून माझा संसार सुखाचा आहे हे चंद्रशेखर बाहेर आपल्या मित्रपरिवाराला सांगत असायचा. गावातील लोकांना देखील चंद्रशेखरचा प्रेमळ स्वभाव चांगलाच माहीत होता. लक्ष्मीबाई ही शेतात काम करत असली तरी दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्याकडे सगळेच बघायचे. लक्ष्मीबाई ज्या शेतात मजुरी करत असे त्या शेतामध्ये तिची अनेक महिलांबरोबरच पुरुषांसोबत देखील ओळख झाली होती. ओळखीने ओळखी वाढत गेल्या. गावातील मनीषा, तिचा भाऊ मनोज व त्याचा मित्र अंकुश यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती. चंद्रशेखर जरी लक्ष्मीबाईचा नवरा असला तरी लक्ष्मीबाईची नजर मात्र शेतात काम करणाऱ्या मनोजवर पडायला लागली. कारण नवरा चंद्रशेखरपेक्षा शेतात काम करणारा मनोज हा खूप जास्त देखणा तरुण होता.
तो लक्ष्मीबाई सोबतच शेतात मजुरी करायला येत असे. तेव्हा तो लक्ष्मीबाई सोबतच नेहमीच बोलायचा. मनोजची बहीण मनीषा देखील शेतामध्ये काम करायला येत असे आणि म्हणूनच त्याच्या बहिणीनं लक्ष्मीबाईसोबत त्याची ओळख करून दिलेली होती. त्यांची ओळख झाल्यानंतर मनोज आणि लक्ष्मीबाई यांच्यामध्ये हळूहळू प्रेम प्रकरण सुरू झालं. लक्ष्मीबाई ही विवाहित स्त्री असूनही, तिला एक मुलगा असूनही ती मनोजवर प्रेम करू लागली होती. ती त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती. आपल्या मुलाच्या व आपल्या नवऱ्याच्या चिंतेपेक्षा तिला आपला प्रियकर मनोजची जास्त चिंता लागून असायची. असेच काही दिवस निघून गेले. तेव्हा मात्र त्यांनी आता हद्दच सोडली आणि कसेही वागू लागले. शेतातच त्या दोघांचे संबंध सुरू झाले होते. ती जरी खूप आनंदी असली तरी ती जेव्हा घरी यायची तेव्हा ती खूप थकून गेलेली असायची. त्यावेळी नवरा चंद्रशेखर तिला खूप समजून घ्यायचा. असेच काही दिवस निघून गेले. परंतु मनोज आणि लक्ष्मीबाई यांची जवळीक खूप जास्त वाढली होती. लक्ष्मीबाई आपला मुलगा आणि आपला नवरा यांना देखील विसरून गेली होती. आपण काय करत आहोत याबद्दल देखील तिच्या मनात विचार येत नव्हते. तिला जे हवे होते ते सगळेच तिला मनोजकडून मिळत होते. त्यामुळे तिला चंद्रशेखरची गरज वाटत नव्हती. परंतु चंद्रशेखर याच्या आयुष्यात बायकोशिवाय दुसरे कोणीच नव्हते. त्यामुळे नवरा चंद्रशेखर याचा आपल्या बायको लक्ष्मीबाईवर खूप जास्त जीव होता. त्यामुळे लक्ष्मीबाई कशी वागते, काय करते याबद्दल चंद्रशेखर कधीही तिच्याकडे तक्रार करत नव्हता किंवा तिला काहीही बोलत नव्हता. नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून मी कसंही वागलं तरी चालेल असं आता लक्ष्मीबाईला वाटत होतं. त्यांच्या सुखी संसाराला आग लावायचे काम आता सुरू झाले होते. मनोजची बहीण मनीषा व त्याचा मित्र अंकुश या सगळ्या प्रकरणाला खतपाणी घालायचं काम करत होते. मनोज, त्याची बहीण आणि लक्ष्मीबाई हे शेतामध्ये सोबतच मोलमजुरी करत असत. त्यामुळे त्यांच्यात नित्यनियमानं भेटीगाठी होत असत. घरातून निघाल्यापासून तर परत येईपर्यंत मनोज आणि लक्ष्मीबाई सोबतच असत आणि सोबत असल्यावर त्यांच्यात प्रेम प्रकरणाबद्दल गप्पा गोष्टी चालत. मनोजची बहीण आता लक्ष्मीबाईला सारखं म्हणत होती, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे आणि मनोजसोबत लग्न कर, त्याच्यासोबत राहा. अंकुश देखील तिला म्हणत होता, तू त्याच्यासोबत सुखात राहशील, तुला काही कमी पडणार नाही. असं बोलून ते तिला मोहात टाकत होते. प्रियकर मनोज मुंडे याच्याकडे जाण्यासाठी ते तिला प्रवृत्त करत होते. त्यामुळे लक्ष्मीबाई देखील आता तसाच विचार करू लागली होती. एकीकडे नवरा आणि मुलगा तर दुसरीकडे प्रियकर. आता ती शेतातून घरी आल्यानंतर चंद्रशेखरसोबत थोडे अंतर ठेवून वागू लागली होती. रात्री जेव्हा चंद्रशेखर आपल्या बायकोसोबत झोपायला जायचा त्यावेळी ती त्याला सोबत झोपण्यासाठी नकार देत असे. त्यामुळे चंद्रशेखरनं लक्ष्मीबाई असे का वागत आहे याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यासोबत मनोज नावाचा एक तरुण शेतात काम करतो असे त्याला समजले. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा देखील त्याच्या कानावर हळूहळू येऊ लागली होती. परंतु गावकऱ्यांवर, मित्रांवर चंद्रशेखरचा विश्वास बसत नव्हता. कारण त्याचा विश्वास आपल्या बायकोवर होता. कारण त्याला वाटतच नव्हते की त्याची बायको असं काही करू शकते. परंतु मनोजची बहीण मनीषा आणि त्याचा मित्र अंकुश तिला वारंवार तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे असे सांगत होते. तू मनोजकडे सुखात समाधानात राहशील असं ते तिला वारंवार सांगत होते. आता तिचं मन देखील त्याच गोष्टींचा विचार करू लागले होते. तिला हळूहळू त्यांचं बोलणं पटू लागलं आणि तिनं हा विचार केला की हे बोलत आहेत ते खरं आहे आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी नवऱ्याचा विश्वासघात करून ती पळून गेली. बायको अशी अचानक गायब झाल्यानं बराच वेळ घेतल्यानंतर चंद्रशेखर आपली बायको हरवल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं आणि 5 दिवसातच म्हणजे 27 जानेवारी 2025 रोजी लक्ष्मीबाई आणि मनोज यांचा शोध लागला. त्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रशेखर देखील तिथे उपस्थित होता. आपल्या बायकोला बघून त्याला खूप आनंद झाला होता. परंतु तिच्या बोलण्यानं त्याचं काळीज पुरतं तुटून गेलं. लक्ष्मीबाईच्या मनात जे काही होतं ते आता
ती पोलिसांना सांगू लागली होती. ती म्हणाली की चंद्रशेखर म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत मला आता राहायचं नाही. मला प्रियकर मनोज आहे. मी त्याच्यावरती खूप प्रेम करते. त्यामुळे मी माझ्या मर्जीनं माझ्या प्रियकरासोबत राहायला गेली होती. लक्ष्मीबाई आपला नवरा चंद्रशेखर समोर अशा प्रकारे बोलत होती. तिचं असलं बोलणं ऐकून तो अगदी अचंबित झाला. असं बोलू नको, तू माझ्यासाठी सारं काही आहे, असं तो तिला वारंवार सांगत होता. तो तिच्यासमोर गयावया करत होता. आपल्या मुलाचा विचार कर, असं तो तिला समजावत होता. पण त्याच्या बोलण्याचा तिच्यावरती काहीही परिणाम होत नव्हता. ती जणू प्रेमामध्ये वेडी झालेली होती. आपली बायको आपलं काहीही ऐकत नाही, ही जाणीव झाल्यावरती तो जड पावलानं पोलीस स्टेशनमधून आपल्या घरी गेला. बायको आपल्यासोबत अशा प्रकारे का वागली याचाच विचार तो आता करत होता. जणू आपलं सर्व काही हिरावून घेतलं गेलं आहे. आता आपण पुन्हा एकटे पडलो आहोत असे त्याला वाटू लागले. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तिनं दिलेला धक्का चंद्रशेखरला शांत बसू देत नव्हता. मंगळवारी किशोर राजहंस याच्या शेतातील बाभळीच्या झाडाला चंद्रशेखरनं फाशी घेतली. गावातील लोक तिथे जमले. सिल्लोडच्या सरकारी रुग्णालयात त्याला नेले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. चंद्रशेखरच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यानं लिहिले होते की प्रिय अश्विनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार. माझ्या इतका जीव लावणारा तुला कुणी भेटणार नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता. पण आज तू मला सोडून दुसऱ्यासोबत गेलीस ही गोष्ट मला आज सहन होत नाही. म्हणून मी माझा जीव देत आहे. तुला एवढा जीव लावणारा दुसरा कदाचित भेटेल. बायकोसाठी पत्र लिहून आपल्या 6 वर्षाच्या मुलाला अनाथ करून बायकोचा धोका सहन होत नसल्यानं 27 जानेवारी 2025 रोजी चंद्रशेखरनं टोकाचं पाऊल उचलत या जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. जो संसार उभा करायला 6 वर्ष लागली होती, तो संसार 8 दिवसातच मोडला होता. बायको लक्ष्मीबाईच्या असल्या वागण्यामुळं चंद्रशेखरचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. चंद्रशेखरचे नातेवाईक आत्तेभाऊ योगेश पांडुरंग या पूर्ण प्रकरणात लक्ष्मीबाई, तिचा प्रियकर मनोज व त्याची बहीण मनीषा, सहकार्य करणारा मित्र अंकुश यांच्या विरोधात तक्रार केली आणि या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक देखील केली. अशा प्रकारची घटना कधीही कुणाच्या आयुष्यात घडू नये असेच वाटते. त्यातून तुम्हाला एकच सांगणार आहे की अशा चुकीच्या लोकांच्या नांदी लागून आपण उभा केलेला संसार कधीही कोणत्या स्त्रीनं असा मातीमोल करू नये. जोपर्यंत तुमच्या अंगात तारुण्य आणि रक्त आहे तोपर्यंत लोक तुमचा उपयोग करून घेतात. हे नेहमी लक्षात ठेवावं. लक्ष्मीबाईनं आपल्या मुलाचा आणि आपल्या पतीचा विचार न करता परपुरुषाच्या नादी लागून आपल्या संसाराची पूर्ण वाट लावली. पण हे असं करताना स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांचा शेवट कधीच गोड होत नाही. लक्ष्मीबाईसारख्या बायकांनी विचार केला पाहिजे की जो आपला नवरा आपल्यावरती इतका जीव ओवाळून टाकतो त्याचा विश्वासघात करून आपण कधीच सुखी राहू शकणार नाही. तर चंद्रशेखर सारख्या पुरुषांना एकच सांगणं आहे की अशा नीच प्रवृत्तीच्या स्त्रियांसाठी आपला जीव गमावू नये. कारण आज जीव गमावल्यामुळे त्यांचा मुलगा मात्र पुन्हा अनाथ झाला. म्हणजे जी गोष्ट चंद्रशेखरला त्याच्या जीवनामध्ये भोगावी लागली होती तीच गोष्ट आज त्यांच्या मुलाला वाटायला आली आहे. अशा स्त्रियांसाठी जीव देण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपलं देखील आपण विश्व तयार करून दाखवावं.